सो प्यारे बच्चों, व्हेरी गुड मॉर्निंग. कधी लेक्चर पाहत असताना फील मस्ट बी ऑफ मॉर्निंग, रेडिएशन वाला लास्ट पार्ट, ज्याच्यामध्ये आपल्याला आज शिकायचंय हे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन वाला पार्ट विथ फील. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ हे 1600-1650च्या काळातली गोष्ट आहे. इट वॉज द रिमार्केबल चेंज. हा जो स्टडी आहे तर बेटा ट्राय टू अंडरस्टँड की याच्यामध्ये नेमकं काय. आता फील इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टुडेज लेक्चर. विनचा डिस्प्लेसमेंट लॉ आहे आणि आफ्टर दॅट स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ आहे. आज काय झालं सर? नाराजचा काय संबंध राव? आय एम द हॅपीएस्ट पर्सन ऑलवेज. आणि जर इन केस नाराज असलो तर सगळ्यात अगोदर आय विल शेअर माय नाराजगी विथ यू. देर इज नथिंग स्पेशल. मी नाराज वाटतोय? आशिलेश, अनुष्का, तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं. माझ्यासारखा माणूस कडे नाराज असतो का राव? चलो, सो प्यारे बाल मित्रों, कधीच नाही. दिस इज व्हेरी ट्रू. चल मे बी सागरला परसेप्शन असं वाटलं, कारण सुरुवात मी जरा थोडीशी नाचून गाऊन करतो ना, यावेळेस नाही केली, असं काहीतरी झालं. चलो, सो बाल मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. परफेक्टली ब्लॅक बॉडीचं जे कन्सेप्ट आहे ते आयडियल आहे. तर ह्या ब्लॅक बॉडीच्या रेडिएशनचा खेळ आपल्याला आज पाहिजे. आणि मला आनंद वाटला, काल तुम्ही होमवर्क केला, होमवर्क बरोबर पण आला. आय वॉज व्हेरी हॅपी सीइंग ऑल द थिंग्स. सो बेटा, हे रेडिएशन आपण ऍक्च्युअल मध्ये ना फेनॉमेनॉन, RAT, उंदीर फेनॉमेनॉन, रॅट फेनॉमेनॉन, R फॉर रिफ्लेक्शन, रेडिएशन आली, डिम धपक धडकली आणि रिटर्न गेली. ऍब्झॉर्ब केल्यावर बॉडी गरम होते, बरोबर. आणि ट्रान्समिशन, गरम झाल्याच्या नंतरच ती ट्रान्समिट करेल. हा फील सगळ्यांना आला. मग AR आणि T किंवा TR या तिघांची बेरीज बनाल, ते आपण काल सम पण पाहिले. यू आर व्हेरी क्लिअर विथ दिस. आज हे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशनचा खेळ आपल्याला पाहायचा आहे ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. सो बाल मित्रांनो, व्हीन नावाच्या सायंटिस्टने हे डिस्ट्रीब्युशनचा स्टडी केला आणि त्याने काय केलं बेटा, इथे लॅम्बडा बर का, आणि इथे इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी काय केलं त्याने, मी त्याला EB लिहितो, ठीक आहे. प्यारे बच्चों, दिस वॉज वेवलेंथ विच वॉज प्लॉटेड ऑन द हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस. त्याने एक ग्राफ, ओके, हॉरिझॉन्टली एक्स ऍक्सिसला वेवलेंथ आणि वरती इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी किंवा इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. सगळ्यांचा अर्थ एकच आहे. विथ फील आपल्याला स्टडी करायचा आज एकदम मस्त पैकी. इथं काय प्लॉट केलं बेटा त्याने, इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन म्हणजेच रेडियंट पॉवर किंवा इमिसिव्ह पॉवर, काही अडचण नाही, किंवा इमिसिव्ह पॉवर. तुम्हाला माहिती इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय बेटा, Q/ET आहे की नाही. काय असते इमिसिव्ह पॉवर? Q/ET, हीट एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. एखाद्या बॉडीने स्पियर वाली बॉडी आहे, जरा स्पियर इज व्हेरी ब्युटिफुल. स्पियर वाली बॉडी सगळीकडनं हीट सोडत राहील, आहे की नाही, गरम गोळा. तर पर युनिट एरिया पर युनिट टाइम. तीच तर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन आहे, ज्याचा फील तुम्हाला आता येईल की इंटेन्सिटी कशी मोजायची. जसं की सूर्य आहे, सूर्याचं टेम्परेचर आपण काय सूर्यावर जाऊन थोडं मोजणार आहे थर्मोमीटर घेऊन. प्यारे सूर्योबा कैसे हो टुचुक, आपका टेम्परेचर मोजना है, असं थोडी करणार आपण. इज इम्पॉसिबल. सो कसं मोजलं जातं, 5,500 केल्विन आहे किंवा 5,700 5,800 केल्विन असं न्यूमरिकल्स मध्ये दिलं जाईल. सो या सूर्याचं टेम्परेचर मोजलं कसं, तर यू विल अंडरस्टँड वर हिअर. सो प्यारे बाल मित्र, हॉरिझॉन्टली वेवलेंथ प्लॉट केली, व्हर्टिकली रेडिएशन प्लॉट केलं आणि डिस्ट्रीब्युशन स्टडी केलं रेडिएशनचं. एखाद्या, हा स्टडी मायक्रोस्कोपिक लेवलचा इतका जबरदस्त आहे. आपला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या नंतर मी जेव्हा तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स शिकवल ऍट द एंड, तेव्हा रिमाइंड करून देईल की हा पार्ट
तिकडे खूप चांगल्या पद्धतीने स्पेक्ट्रम कसा असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डिटेलमध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला. ते घाबरू नका. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुद्धा दाखवणार आहे ऍज सुन ऍज पॉसिबल. आपला प्लॅन आहे तो. तरी पण किती टेम्परेचर 5,500 आहे. तुला कोणी विचारलं किती येतं काय म्हणायचं? 5,500 आहे. चेक केलं म्हणायचं मी, आता 2-3 दिवस झाले. सूर्य गरम आहे, त्याला कायम ताप आलेले असते, 5,500 आहे म्हणायचं. ठीक आहे, राऊंड ऑफ असतं ते 5,800, 5,000, 5,500. अरे बघा ना मित्र, विषय काय चाललाय? विषय हा चाललाय की ऍट डिफरंट टेम्परेचर्स रेडिएशन. हा मुद्दा सांगायचा मला हा होता बेटा, की एखादी बॉडी रेडिएशन सोडत असेल, सपोज तिने 1000 रेडिएशन सोडले, लेट्स अज्युम सेकंड टूर 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 1000, 1200, 500, 100 रेडिएशन सोडल्या, तर प्रत्येक रेडिएशनचा स्पेक्ट्रम डिफरंट असतो. आय रिपीट, एखादी बॉडी रेडिएशन सोडत असेल तर सोडलेल्या रेडिएशनचा स्टडी फिजिसिस्ट लोकांनी, म्हणजे विन नावाच्या सायंटिस्टने केला, WIEN, विन काका, स्टीफन बोल्ट्झमॅन, ह्या लोकांनी तो स्टडी केला. प्रत्येक रेडिएशन स्पेशली डिफरंट टेम्परेचरला स्पेक्ट्रम डिफरंट आहे. अरे जसा तुमचा मनमोराचा कसा पिसारा फुलला फुलला, मनमोराचा पिसारा कसा फिरतो, तुमच्या मोराचा पिसारा कसा असतो, सेम तसा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. आणि हा स्पेक्ट्रम वेगळ्या टेम्परेचरला वेगळा आहे, वेगळ्या ऍटमचा वेगळा आहे. समजतंय थोडं काय सांगतोय मी? मुद्दा असा आहे की इन्सिडेंट किंवा इंटेन्सिटी ऑफ द रेडिएशन किंवा इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी वरती प्लॉट केली, आणि इथं काय वेव्हलेंथ. तर बेटा हा जो ग्राफ आहे ना, हा ग्राफ कसा मूव्ह झाला? हा जो ग्राफ आहे इनिशियली काहीच नाही, बट जसं लक्ष द्या, जसं वेव्हलेंथ वाढवत चाललो आपण, हा म्हणण्यापेक्षा टेम्परेचर वाढवत चाललो, आय एम व्हेरी सॉरी, नॉट वेव्हलेंथ, टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढत चाललं, इथं वेव्हलेंथ आणि इथे इंटेन्सिटी आहे. टेम्परेचर सोबत इंटेन्सिटी व्हॅरी कशी होते बघ. जसं इनिशियली सपोज थोडस टेम्परेचर आहे, थोडस म्हणजे आपण काय करू, याला म्हणू T1, 3000 केल्विन. काय म्हणू प्यारे बच्चो, 3000 केल्विन. हा अप्रॉक्सिमेट स्टडी त्यांनी मांडलेला. 3000, 4000, पीक भेटली 5,500ला. जस्ट अंडरस्टँड, सुरुवातीचं टेम्परेचर 3000 केल्विन. किती मोठे आहे बघ, -273 कर सेल्सिअस भेटेल तुला. एवढं खतरनाक टेम्परेचर. समजतंय ना सगळ्यांना? थोडा फील येतोय ना? रूम टेम्परेचर तर 27 डिग्री सेल्सिअस असतं, म्हणजे 300 केल्विन, त्याच्या 10 पट झालं हे. अच्छा बालमित्रांनो, हा असा ग्राफ प्लॉट झाला, म्हणजे काय, वेव्हलेंथ वाढवत चालली, चिक. तर काय झालं बेटा, इथं यू कॅन ऑब्झर्व, तर ही मॅक्सिमम भेटली, लॅम्बडा मॅक्सिमम. हे बघ ना, जसं टेम्परेचर वाढलं, बरं तुला मी कंपॅरिझन करून देतो. समजा तिथून पुढे काय केलं, पुन्हा एकदा थोडं अजून टेम्परेचर वाढलं, तर ग्राफ हा असा भेटला. ओके, हे जे टेम्परेचर आहे दुसरं, तर बेटा हे जे दुसरं टेम्परेचर आहे, सपोज दिस वॉज 4000 केल्विन. हे मी मोगम नाही काढत आहे. हा जो ग्राफ भेटला, हा फिजिसिस्ट लोकांना भेटला, की बाबा टेम्परेचरच्या अकॉर्डिंग ही रेडिएशन आहे, आणि त्या अकॉर्डिंग हे जे टेम्परेचर वाढवत चाललो आपण, तर 3000चं 4000 केलं, तर असा ग्राफ भेटला. असा मीन्स व्हॉट, हे लॅम्बडा मॅक्सिमम. बरं का, म्हणजे ह्या ग्राफ साठी ही लॅम्बडा मॅक्सिमम. सो बेटा लॅम्बडा मॅक्सिममला सफिक्स 1 लिहितो, बरं इथं लॅम्बडाला सफिक्स 2 लिहितो. हे जे लॅम्बडा मॅक्सिमम आहे ना, इट्स नॉट मॅक्सिमम वेव्हलेंथ. 90% जास्त विद्यार्थी लॅम्बडा मॅक्स या नावावरून कन्फ्युज होते. तुमची काही चूक नाहीये. I will shortly tell you everything. Lambda max is number of maximum radiations. Number of maximum radiations for this wavelength. Number of maximum radiations for this wavelength. जास्त रेडिएशन्स. तर बेटा जसं मला माहितीये सध्या तुम्हाला काही समजत नाही काय चाललंय सर, इकडे वेव्हलेंथ आहे, इकडे इन्स्टंट रेडिएशन आहे, आणि मध्येच टेम्परेचर कुठून आलं, तर पर्टिक्युलर टेम्परेचरला स्टडी केला. 3000 केल्विन टेम्परेचरला जेव्हा स्टडी केला, तर वेव्हलेंथ वाला ग्राफ हा असा होता, आणि ही मॅक्सिमम वेव्हलेंथ होती. 4000 केल्विनला जेव्हा स्टडी केला, तेव्हा तो ग्राफ असा मूव्ह झाला. म्हणजे काय, सुरुवातीला 0, मग नंतर चिक. समजा 3410 केल्विन, 20 केल्विन, 30 केल्विन, बरं का.
400 केल्विन, 500 केल्विन, मग काय जे असेल ते इथं काय म्हणू आपण 1000 केल्विन, आणि इन दिस वे इट वॉज गेटिंग मूव्ड. झालं. परत टेम्परेचर अजून वाढवलं, टेम्परेचर अजून वाढवलं. अरे लयवर गेलो मी, लयवर गेलो सर. भावनाओं को समझो, थोडस आहे असं. दिस वे द ग्राफ वॉज लाईक दिस. म्हणजे काय झालं, हे जे पुढचं टेम्परेचर आहे बेटा T3 म्हणतो मी त्याला 5000 केल्विन, बरं का. तो ग्राफ हा असा भेटला. म्हणजे व्हायला काय लागलं ऍक्च्युअल मध्ये, जसं 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 टेम्परेचर वाढायला लागलं लॅम्बडा चीक 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 हळूहळू अलीकडे यायला लागला. मी याला म्हणतो लॅम्बडा 3. once again this is lambda maximum which means number of the maximum radiations for particular wavelength over here. ठीक आहे ना. अच्छा, झालं काय, परत अजून एकदा जर का वाढवलं, आता लास्ट दाखवतो अजून एक इन दिस वे. ठीक आहे, चला पुस्तकात तुम्हाला अशी डायग्राम दिसेल, यू कॅन लाईक अंडरस्टँड. आणि मग इथे मी लॅम्बडा 4 म्हणतो, दिस वॉज लॅम्बडा 3. भावनाओं को समजो, कोणी तुला विचारणार नाहीये. बट कॉम्पिटेटिव्ह मध्ये तुमच्या जीईच्या याच्यात उद्या मी सम्स घेईल, ह्याच्यावरती डिपेंडेंट क्वेश्चन्स विचारतात. झालं. सो बेटा व्हॉट आर द ऑब्झर्वेशन्स, ह्याच्यातनं ऑब्झर्व झालं काय काय त्या ग्राफ मधून. सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन, पहिली गोष्ट जसं ह्याला काय म्हणून 5500 केल्विन टेम्परेचर, फोर्थ वॉज 5500 केल्विन. इथे ग्राफला पीक भेटली. सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन बालमित्रांनो, जसं जसं टेम्परेचर वाढत चाललंय छिक छिक छिक, तस तसं काय व्हायला लागलं, वेव्हलेंथ कमी व्हायला लागली. म्हणजे वेव्हलेंथ ही टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पहिला मुद्दा. त्या पहिल्या मुद्द्यावरती विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आला. काय आला, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आला. विन्स ते डिस्प्लेसमेंट शब्द काढतात, विन्स लॉ. सिम्पली काय बेटा, विन्स लॉ. विन्स लॉ. तुला जर विचारलं व्हॉट इज विन्स लॉ at any particular temperature, you have to say that lambda max is inversely proportional to the absolute temperature. So what is Wien's law? Lambda max is inversely proportional to temperature. अर्थ काय झाला प्यारे बच्चों, जसं तुम्ही टेम्परेचर वाढवताय लॅम्बडा काय व्हायला लागला, कमी. ऍग्री, बघणार आहोत. टेम्परेचर वाढलं, हा डिनॉमिनेटरला आहे, उजव्या साईडला डिनॉमिनेटरला आहे, हा न्यूमरेटरला आहे. जसा जसा हा वाढेल हा कमी होईल, जसा हा कमी होईल हा वाढेल. कॉमन सेन्स येणार आहोत. जसं टेम्परेचर मध्ये इन्क्रीमेंट करत गेलो आपण, वेव्हलेंथ अलीकडे 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 सरकत राहील. आर यू अंडरस्टँडिंग? सो दिस इज द विन्स लॉ. म्हणून लॅम्बडा मॅक्स प्रोपोर्शनॅलिटीच्या ऐवजी इक्वल टू टाकलं तर कॉन्स्टंट टाकावं लागेल. तर विन्स कॉन्स्टंट आहे बी. कोण आहे बेटा, बी इज द विन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, वेअर बी इज द विन्स कॉन्स्टंट. बी इज द Wiens constant. Value of that B is 2.897 into 10 G power minus 3. Okay, सर व्हॅल्यू पार झाली, योगा योगे दिलेली असते. ठीक आहे सर, व्हॉट अबाउट युनिट ऑफ द विन्स कॉन्स्टंट. बघ ना बेटा, हा टी इथं गुणिले होईल ना, आहे की नाही. लॅम्बडा काय, वेव्हलेंथ. वेव्हलेंथ, वेव्हची लेंथ. लेंथ कशात मोजली जाते, मीटर मध्ये, आणि टेम्परेचर मध्ये, केल्विन मध्ये. सो प्यारे बच्चों, दिस इज द मीटर केल्विन. पाठबीट नाही करायचं, दिलेलं असतं तुला. ठीक आहे. अच्छा, तुला जर का कॉम्पिटेटिव्ह मध्ये बारीक सारीक बोर्डाच्या याच्यामध्ये एसआय युनिट विचारलं, विन्स कॉन्स्टंटचं एसआय युनिट, तर काय म्हणायचं बेटा, मीटर केल्विन. हॅपी, मीटर केल्विन मध्ये डॅश काय वजा बाकीसाठी नसतो, लिहिण्याची पद्धत आहे. मीटर केल्विन. हॅपी. ओके. तुला जर कोणी विचारलं डायमेन्शन्स ऑफ बी, काय करशील, रडत बसशील? नाही, तू म्हणशील गुरुजी मीटर आणि केल्विन. मीटर रिप्रेझेंट्स लेंथ, मासचा तर काही संबंध नाही, 0. टाइमचा काही संबंध नाही. टी मध्ये लई जण कन्फ्युज होतील रे, 70-80%. टी फॉर टाइम, टी फॉर टेम्परेचर, परंतु टेम्परेचरचा युनिट काय, केल्विन. हा, आधी तीन एक क्वेश्चन भारी विचारला काल की सर डिग्री सेल्सिअस होतं त्या याच्यामध्ये, कालच्या एका सम मध्ये. चालतं ना बेटा, डिग्री सेल्सिअस काही सीजीएस बीजीएस नाहीये. डिग्री सेल्सिअसला केल्विन करतो आपण. सो दोघांचा अर्थ एकच आहे, डिग्री सेल्सिअसचं केल्विन फक्त 273 ऍड करतो आपण. सो प्यारे बच्चों, केल्विनच्या डोक्यावर 1. ठीक आहे, आय होप यू हॅव अंडरस्टूड. चलो, सो विन्स लॉ ह्याच्यावरनं आला, कोणावरनं, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या ग्राफ वरून. चला बालमित्रांनो, एकदा पटकन स्क्रीनशॉट घ्या.
डन. गेटिंग ना बेटा. पहिली गोष्ट क्लिअर झाली. या गडबडीत विन्सचा लॉ पण आपला क्लिअर झाला. येस सर. आता ऑब्झर्वेशन्स बरं का, मी पटकन एक्सप्लेन करतो, कारण की कॉम्पिटिटिव्ह साठी टू अंडरस्टँड दिस थिंग्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो बेटा ऑब्झर्वेशन्स. Observations. Observation मध्ये बेटा number 1 is at the given temperature, energy is not uniformly distributed. Sir, what about the field? Energy कुठं लिहू? हे लॅम्बडा मॅक्स झालं, पुसतो मी त्याला. आता बेटा इथे जी एनर्जी आहे बर का, ह्या ग्राफ मध्ये तुला जर कोणी विचारलं सर व्हॉट अबाउट एनर्जी, तर ही कशी काढणार तू? इट इज नथिंग बट एरिया अंडर ग्राफ. एनर्जी इज नथिंग बट एरिया अंडर द कर्व फॉर दॅट टेम्परेचर. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे एक्झाम्पल्स घेतले आपण, आणि या व्हॅल्यूज आहेत सरासरी ऍव्हरेज व्हॅल्यूज. विन सायंटिस्टने, विन काकांनी दिलेल्या व्हॅल्यूज आहेत, आणि असा आलेला ग्राफ आहे हा. तर प्रत्येक पर्टिक्युलर टेम्परेचरला त्याच्या खाली असलेला जो एरिया आहे, मॅथमॅटिक्स मध्ये एरिया अंडर कर्व किंवा ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन असं आपल्या सिलेबस मध्ये नाव आहे. आपला चॅप्टर आहे इंटिग्रेशनचा, चॅप्टर नंबर 5 पार्ट 2 मध्ये. रिलॅक्स राहा, एरिया अंडर कर्व कसा काढायचा आपण ते तिथं शिकू. ठीक आहे. सो प्रत्येक पर्टिक्युलर कर्वच्या खाली जो कोणता एरिया येतो, जसं तुम्ही आता तुमच्या रूम मध्ये बसलेले आहात, तुम्ही ज्या रूम मध्ये बसलेले आहात तर तुमच्या डोक्यावरती एक छत आहे, त्या छताखालचा एरिया काढायला लावलं, तुम्ही काय म्हणणार सर आमची रूम क्युबिकल आहे. लेटेस्ट आहे तुमची रूम क्युबिकल आहे, मग कसा काढणार तो एरिया? एरिया अंडर दॅट छत, त्याच्या खाली आलेला एरिया विल बी एरिया ऑफ क्यूब. ठीक आहे. सो एनर्जी इज नथिंग बट एरिया अंडर कर्व. आणि बघ बेटा, यू आर ऑब्झर्विंग इट इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. मी जर का विचारलं तुम्ही ज्या छताखाली बसला तो एरिया युनिफॉर्म आहे का? येस सर. तुम्ही काय म्हणाल? येस सर, आमचा तो एरिया युनिफॉर्म आहे. तुमच्या घरात छत असं थोडी वाकडे तिकडं. दॅट्स वाय व्हेरी फर्स्ट पॉइंट इज एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ऍग्री बेटा? पर्टिक्युलर टेम्परेचरला एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. सेकंड, व्हॉट अबाउट सर रेडियंट पॉवर किंवा रेडियंट एनर्जी? बेटा रेडियंट पॉवर किंवा रेडियंट एनर्जी जसं जसं वेवलेंथ वाढतीये, चिक 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 चिक, जस जसं वेवलेंथ वाढतीये तर ती इन्क्रीज होतीये विथ टाइम. बेटा रेडियंट एनर्जी, यू मे से पावर, यू मे से पावर, ओके. रेडियंट एनर्जी, पॉवर किंवा इंटेन्सिटी, समजतंय सगळं एकच आहे. इंटेन्सिटी हे बघणार आहोत. पहिला ग्राफ कन्सिडर कर, काय होतंय? हळूहळू वाढतीये वाढती वाढती वाढती, इट रिचेस इट्स मॅक्सिमम. बघ ना, लॅम्बडा मॅक्स म्हणजेच काय? मगाशी मी लिहिलं होतं लॅम्बडा मॅक्स काय? मॅक्सिमम इंटेन्सिटी फॉर दॅट पर्टिक्युलर रेडिएशन. मॅक्सिमम इंटेन्सिटी आहे, नंबर ऑफ मॅक्सिमम रेडिएशन ऍट दॅट वेवलेंथ, त्या पर्टिक्युलर वेवलेंथला. हळूहळू हळूहळू बघ ग्राफ कसा झाला, वेळेनुसार जसं वेवलेंथ वाढतोय तर काय होतंय? हळूहळू चिक 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 वाढत चालला वाढत चालला, वाढला, टॉपला गेला मॅक्सिमम, आणि नंतर काय झालं? हळूहळू कमी गेला, कमी होत गेला. सेम स्टोरी ह्यासाठी सुद्धा, हळूहळू चिक 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 मॅक्सिमम गेला, वेळेनुसार मॅक्सिमम गेला, नंतर पुन्हा जसं वेळ पुढे पुढे चालला, वेवलेंथ वाढत चालली, तस तसं काय होत चालला तो? कमी 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 होत चालला. सो प्यारे बच्चों, रेडियंट एनर्जी किंवा पॉवर किंवा इंटेन्सिटी increases with increase in the wavelength, increases with increase in lambda म्हणतो मी. बघणार आहो, कोणता पण घे, टोंग टोंग कोणता पण घे, वेळेनुसार ती वाढती वाढती वाढते, रिचेस इट्स मॅक्सिमम. रिचेस एवढं काय एक्सप्लेन करतोय माहिती का? उद्या कॉम्पिटिटिव्हचे सम्स मला घ्यायचे आणि तुला हे दाखवायचे की ग्राफ सोबत कसं खेळायचं, नाही ते पटकन उरकले असतं. ठीक आहे, बोर्ड एक्झामला तुला कोणी विचारणार नाहीये. रिचेस इट्स मॅक्सिमम बघ,
ह्यासाठी इथे मॅक्सिमम, यासाठी इथे मॅक्सिमम, यासाठी इथे मॅक्सिमम, यासाठी इथे मॅक्सिमम, रिचेस इट्स maximum and again decreases. Clear है? Yes sir. Third, so प्यारे बच्चों, एरिया अंडर कर्व इज रिप्रेझेंटिंग द, हे तर मी ऑलरेडी दिला, सो याला मी थर्ड म्हणू. दिस इज माय थर्ड पॉइंट, that energy is nothing but area under curve. झालं, थर्ड पॉइंट इज ऑल्सो क्लियर. प्यारे बच्चों, व्हाट अबाउट फोर्थ? Fourth is peak of the curve shifts towards left. Peak of the curve shifts towards left. जो पीक आहे म्हणजे जो टॉप आहे तो हळूहळू 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 काय व्हायला, जसं जसं टेम्परेचर वाढायला लागलं तसं तो जो पीक आहे टिक 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 अलीकडे यायला लागला. हे बघ ना, पीक म्हणजे टॉपचा इथं आहे. टेम्परेचर वाढलं कुठे आला? इथे आला. टेम्परेचर वाढलं कुठे आला? इथे आला. टेम्परेचर अजून वाढलं कुठे आला? इथे आला. सो लेफ्टला यायला लागला ना, है की नाही? अच्छा, दॅट इज we can say lambda max decreases with increase in temperature. हे तर आपण ऑलरेडी, that is lambda max decreases with temperature increase. पटापट yes टाइप करा if you have understood. पटकन बोला रे, पटकन बोला. have you guys understood? बोलो. Has everybody understood बेटा? कोणी टेन्शन मध्ये नाही ना सर, काय चाललंय सर? कोणी टेन्शन मध्ये नाही ना? कालची पार्टी केलेले सगळे भामटे, मला सुद्धा बोलवलं नाही पार्टीला. गेटिंग ना बेटा? आय रिपीट फास्ट मध्ये, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लॅक बॉडी रेडिएशन. थोडं लेंदी आहे, अंडरस्टँड करा डोक्यात. अरे सिंपल आहे राव, सिंपल आहे. बघ, ही वेवलेंथ हॉरिझॉन्टली, रेडियंट पॉवर किंवा इंटेन्सिटी ऑफ द रेडिएशन व्हर्टिकली अशी प्लॉट केली आणि ऑब्झर्वेशन करत गेले. वेवलेंथ वाढवली, चीक जशी इनफॅक्ट टेम्परेचर, पर्टिक्युलर टेम्परेचरला अभ्यास केला. समजा आपण एसी मध्ये बसून अभ्यास केला म्हणजे आपला अभ्यास थोडासा थंड आहे सुरुवातीला, 3000 केल्विनला. लेट्स अंडरस्टँड. आलं लक्षात? नंतर आपण पुढच्या रूम मध्ये आलो, समजा बेडरूम मध्ये एसी आहे आणि आपण एसी मध्ये बसून अभ्यास केला, हा ग्राफ असा. नंतर आपण काय केलं सागर? आपण आपल्या फ्रंट रूम मध्ये, हॉल मध्ये बसून अभ्यास केला, तर हा ग्राफ आला. नंतर आपण आपल्या घराच्या बाहेर पोर्च मध्ये बसलो, तर हा ग्राफ आला. नंतर आपण डायरेक्ट उन्हात जाऊन बसलो, तर हा ग्राफ आला. विथ टेम्परेचर इन्क्रीज फील आला सगळ्यांना. हे जे ग्राफ आहे हे प्लॉट केले फिजिसिस्ट लोकांनी, विनने. आणि ऑब्झर्वेशन काय झालं बेटा? याच्या एनर्जी इज नथिंग बट एरिया अंडर कर्व. दुसरी गोष्ट, जसं टेम्परेचर वाढवत आहे तसं काय व्हायला लागलं? वेवलेंथ कमी व्हायला लागली. तोच तर काय विंड्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे. आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा, सो फर्स्ट ऑब्झर्वेशन, एनर्जी युनिफॉर्म नाहीये, ती वाकडी तिकडी आहे, कमी जादा. सेकंड थिंग, की तिची पॉवर आहे दॅट इन्क्रीजेस, ती वाढते टॉपला पोहोचते पॉवर किंवा इंटेन्सिटी, नंतर पुन्हा हळूहळू कमी होते. ओके, आणि पीक शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट. संपलं. गेटिंग ना बेटा? ओके. अरे काल पार्टी केलेले कुठे रे सगळे भामटे? झोपले काय सगळे? मला सुद्धा निमंत्रण नाही राव. ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, तो साहिल तर मला दुपारी म्हणला सर पार्टी करायची. त्या साहिलचा परत फोनही नाही. मी त्याला थँक्यू म्हणलो राव. ठीक आहे, यांनी यांची तिघांनी पार्टी केली दिसते. प्रणव, वेदांत अँड साहिल. चल, so we are done with our first part, spectral distribution and the Wien's law. Okay, न्यूमेरिकल नंतर घेऊ आपण स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ इज द लास्ट टॉपिक दॅट वी विल कव्हर. नंतर मग आपण न्यूमेरिकल्स घेऊ. स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ हे जोडीदार होते.
साहिल आणि वेदांत सारखे, स्टीफन आणि बोल्ट्झमॅन, ह्या दोघांनी जरा अजून स्टडी वाढवला बरं का. आणि यांनी काय केलं, यांनी यांचा एक लॉ आणला. आता हा लॉ तर काही तुला कोणी विचारणार नाही, बट चलो स्टेटमेंट आय वुड लाईक टू गिव्ह. इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी, ओके, especially it is for black body because it is ideal in practice. Emissive power of, it's not black body specifically, perfectly black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. ही क्रांती होती त्या काळातली. This was the great revolution. This was the great revolution of that time. Emissive power of perfectly black body. स्टडी केला perfectly black body चा. तिची जी इमिसिव्ह पॉवर आहे, that was found to be at the fourth power of its absolute temperature. इथं वेवलेंथ आहे लॅम्बडा, इथं इमिसिव्ह पॉवर आहे, आणि जो पर्टिक्युलर ग्राफ आहे बेटा, ओके, आपण मगाशी पाहिलं, दिस वॉज लॅम्बडा मॅक्सिमम, आणि आपण काय पाहिलं अरे बच्चो, लॅम्बडा मॅक्सिमम वॉज inversely proportional to temperature. So we were increasing the temperature, that wavelength was decreasing. Okay. आता हे स्टीफन आणि बोल्ट्झमॅन ने काय केलं, that emissive power was directly proportional to the fourth power of its absolute temperature. हे त्यांनी ऑब्झर्व केलं. They observed this experimentally. Emissive power is proportional to fourth power of the absolute temperature. ते जे काही टेम्परेचर असेल, समजा ते 3000 असेल, 4000 असेल, काय जे असेल, न्यूमेरिकल सोडवताना राऊंड ऑफ करत चालायचं. शिकवतो मी, डोंट वरी. सध्या फक्त लक्ष द्या की हे जे काही पर्टिक्युलर टेम्परेचर आहे बरं का, हा झाला विन्स लॉ. ह्यांनी एक्सपेरिमेंटली काय ऑब्झर्व केलं की दॅट EB इज प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. सर व्हॉट अबाउट EB? आपण मगाशीच पाहिलं, इमिसिव्ह पॉवर काय असते बेटा, Q/ET. अच्छा, मी आता एक काम करतो, EB प्रोपोर्शनल ऐवजी इक्वल टू टाकतो, आणि जो कॉन्स्टंट आहे तो आहे सिग्मा, स्टीफन्स कॉन्स्टंट. कोणाचा कॉन्स्टंट? स्टीफन. या दोघांमध्ये स्टीफन सिनियर होता, तर स्टीफन बोलला मेरी मर्जी, कॉन्स्टंट टाकायचा असेल तर माझाच टाकायचा. मग याचे लाड करण्यात आले, स्टीफनचा कॉन्स्टंट टाकला, सिग्माचं बारचं केलं, छोटासा पाळणा बिळणा, आणि मग ते त्याच्यात बारचं करून टाक. ठीक आहे बेटा, सिग्मा लेटर आणलं, पाळण्यात आलं, सिग्मा सिग्मा स्टीफनचा सिग्मा. सो दिस सिग्मा इज स्टीफन कॉन्स्टंट. दिस सिग्मा इज स्टीफन कॉन्स्टंट. ओके, that sigma is Stephen's constant. स्टीफनच्या ऐवजी साहिल असता, साहिल's constant. रितेश असता तो रितेश कॉन्स्टंट. ठीक आहे, स्टीफन्स कॉन्स्टंट. सर व्हॉट अबाउट व्हॅल्यू ऑफ द स्टीफन्स कॉन्स्टंट? 5.67 into 10⁻⁸. योगायोगाने पुन्हा एकदा मला ही पाठ आहे. सर व्हॉट अबाउट युनिट? हे बघ इकडे युनिट तुला शिकवतात, आता बघा लक्ष द्या. प्यारे बच्चों, can I say this EB is nothing but Q/ET is nothing but sigma T raised to 4. पाठ करायचा, रट्टा मारायचा. ठीक आहे, रट्टा मारायचा, व्हेरी इम्पॉर्टंट. इमिसिव्ह पॉवर. चला, इथून सिग्मा काय येईल बघ, सिग्माच युनिट काय येईल? Q इज व्हॉट? हीट एनर्जी, जूल्स. ऍग्री? हे बघ, जूल पर, नीट लक्ष दे बेटा, सिग्मा जूल पर. हा खाली एरिया इज द मीटर स्क्वेअर, टाइम इज इन द सेकंड, टेम्परेचर इज इन द केल्विनची पॉवर 4. कम ऑन, जूल्स पर मीटर स्क्वेअर सेकंड, केल्विनची पॉवर 4. तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये असं देतात जूल, मीटरच्या डोक्यावर -2, सेकंडच्या डोक्यावर -1, केल्विनच्या डोक्यावर -4. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. कम्पिटिटिव्ह साठी एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. हे झालं युनिट. सर दुसरं युनिट विचारलं तर काय विचारू शकतात? प्यारे बच्चो, जूल पर सेकंड काय? वॅट आहे का नाही? सो याला असं पण म्हणू शकतात, और पुढे लिहू, इथं लिहितो.
इकडे लिहितो. दिस सिग्मा इज स्टीफन कॉन्स्टंट ना बेटा. सो SI युनिट ऑफ दॅट सिग्मा, SI युनिट ऑफ युअर सिग्मा इज ज्यूल्स मीटरच्या डोक्यावर -2, सेकंदच्या डोक्यावर -1, केल्विन रेज टू -4. कम ऑन. -2, -1, -4 पॉवर्स नीट बघ. झालं. याला असं पण म्हणू शकतात और जूल पर सेकंड काय वॅट. सो वॅट मी तर पण लिहितो. हे बघ वॅट पर जूल पर सेकंड काय वॅट. पॉवर येणार आहो वर्क अपॉन टाइम. अरे पॉवर काय असते वर्क अपॉन टाइम काल दिलं तर मी. म्हणजेच काय बेटा वर्क काय एनर्जी आहे ना. सो जूल पर सेकंड किंवा यालाच आपण काय बोलतो बेटा वॅट. आर यू अंडरस्टँडिंग. सो जूल पर सेकंड काय वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विनच्या डोक्यावर 4 आहे की नाही. म्हणजेच त्याला असं देतात वॅट. तो खालचा मीटर स्क्वेअर वर आला तर -2, दिस इज -4. क्लिअर आहे सर. व्हॉट अबाउट डायमेन्शन्स. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग बेटा, व्हेरी इम्पॉर्टंट. डायमेन्शन्स काढता आले पाहिजे फटाफट. तर इथं काढून देतो तुला डायमेन्शन. बघ आता सिग्माचे डायमेन्शन. Q इज द हीट एनर्जी राईट. सो L2 M1 T-2 झालं. Q इज द हीट एनर्जी. आता येते का खाली आले. खाली बघ एरिया. एरिया म्हणजे काय बेटा Lच्या डोक्यावर 2. एरिया म्हणजे Lच्या डोक्यावर 2. T इज द टाइम. Tच्या डोक्यावर 1. तरी एखादा गडबड करेन सर. T फॉर टेम्परेचर. सिम्बॉल आणि युनिट मध्ये गडबड करू नको रे. T फॉर टाइम. Tच्या डोक्यावर 1. हा T खाली आला. हा केल्विन आहे. केल्विन टेम्परेचर आहे. हे टाइम आहे. हा टेम्परेचर आहे. आलं का लक्षात. टेम्परेचरचं याचा युनिट केल्विन. सो डोक्यावर 4 खाली आले. चला हे सिम्प्लिफाय करा लिहा. L2 डिस्काउंट विषय संपला. खाली फक्त काय राहिला M1 बर. Tच्या डोक्यावर वरती -2 आहे का नाही. आणि खालचा वरती जाईल तर Tच्या डोक्यावर काय होईल -3. ओके. आणि Kच्या डोक्यावर -4. फटाफट बोला. हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड. गौरव समजतंय का बेटा. प्रत्येकाने मला पटपट पटपट बोला. समजलंय का नाही. हे पुसू का आता कसं आलं ते. ओके. हा जो पार्ट आहे हा फक्त रफ आहे. हे असं काढलं. पटापट बोला. रिप्लाय करा मला. एकदम परफेक्ट. स्वराज इज सेइंग सर एकदम परफेक्ट. आय हॅव अंडरस्टूड दिस पार्ट. बोल रे पटापट पटापट बोला. रिपीट करू का. डोक्यावरून चाललंय का. इज इट इंटरेस्टिंग. 3 क्वेश्चन मी एकदाच विचारले. रिपीट करू का. डोक्यावरून चाललं. इंटरेस्टिंग और बोरिंग. सर इंटरेस्टिंग तर म्हणावं लागेल ना राव सर. नाही तर तुमचा मूड खराब होईल. तुमचा मूड खराब झाला तर आमचा मूड खराब होईल. सगळी सकाळ खराब होईल. असं तर नाही ना. अच्छा. इथं आमचा अश्लेष इतक्या दिवसांना लेक्चर अटेंड करतोय. सिंग सर आय एम अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग. तर माझा आनंद गगनात मावत नाहीये. बालमित्रांनो कोणाचा तरी माईक चालू आहे. तू त्या माईक कडे लक्ष दे स्वराज. ओके चलो. इज देअर एनी डिफिकल्टी. ओके बेटा. चला माईक इकडनं मी म्यूट केले. फिलिंग हॅपी. इज एव्हरीथिंग क्लिअर. पुढे जाऊ. पुढे जाऊ थोडस. धीमे 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 धीमे. चलो धीमे 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 वी विल मूव बेटा. EB Q/8 is sigma T raised to 4. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. ठीक आहे. अच्छा आता आता हे बाकीचं पुसतो मी. सो स्टीफन आपण 2 लॉ पाहिले आज. स्टीफन बोल्ट अगोदर काय पाहिलं विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. सिम्पल आहे. विथ फील्ड लक्षात ठेवायचं पोरांनो. नंतर विसरतं ते. रट्टा मारणारा म्हणतो सर लॅम्बडा मॅक्स इज B/T. ते तसं नाही लक्षात राहत. तुम्हाला ते चित्रच लक्षात राहिलं पाहिजे की जसं टेम्परेचर वाढतंय तसं छिक 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 अलीकडे 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 आपला हे येत होता लॅम्बडा. कळतंय ना. म्हणजे जसं टेम्परेचर वाढलं लॅम्बडा वॉज डिक्रीजिंग. सो लॅम्बडा मॅक्स वॉज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आणि स्टीफन बोल्ट्झमॅन काय बोलले की तिची इमेसिव्ह पॉवर आहे Q/8 ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे 4th पॉवरला. लक्षात ठेवा 4th पॉवर. ठीक आहे. सो EB is Q/8 and that is nothing but sigma T raised to 4. न्यूमेरिकल सॉल्विंग साठी बघा आता तुझ्यासाठी मी काय करतो
न्यूमेरिकल मध्ये फिरून फारून भरपूर क्वेश्चन्स विचारतात. तर रिलेशनशिप काय आणलं बेटा आपण, EB इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज Q by ET is सिग्मा T raised to 4. स्टँडर्ड झालं. आता कसं खेळतो बघ मी याच्यातनं. प्यारे बच्चों, मी इथून लिहू का, Q by ET is सिग्मा T ची पॉवर 4. ऍग्री. ओके. मी असं लिहू का बेटा, Q by T is equal to A पलीकडे जाईल तर A सिग्मा T raised to 4 स्वाहा. ओके. प्यारे बच्चों, Q is what? Heat energy per unit time. बेटा yes or no? Heat energy per unit time is A sigma T raised to 4. गेटिंग. मुद्दाम डिटेल मध्ये देतोय कारण भरपूर वेळा मुलांनंतर क्वेश्चन्स विचारतात, मला माहिती आहे सगळं डिटेल मध्ये. प्यारे बच्चों, एनर्जी अपॉन टाइम मगाशी फॉर्म्युला दिला होता का नाही, पॉवर इज नवीचा फॉर्म्युला वर्क अपॉन टाइम आहे का नाही. वर्क काय प्यारे बच्चों, एनर्जी. सो एनर्जी अपॉन टाइम इज पावर. सो कैन आई राइट हीट एनर्जी अपॉन टाइम एज पावर. सो प्यारे बच्चों, ए सिग्मा टी रेज टू 4. Did I get second formula? Yes sir. Yes sir, I have got formula for power. Are you understanding? चला याच्यात पण दोन केसेस करून देतो की बाल मित्रांनो, समजा एखादी बॉडी बरं का, एखादी बॉडी इज नॉट परफेक्टली ब्लॅक बॉडी, नॉर्मल पण बॉडी असू शकते. सध्या आपली जी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे सध्या कोणती आहे बेटा, परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे बरं का. स्पेरिकलच असते का सर, बऱ्याचशा याच्यामध्ये ना स्पेरिकल असते. जर का बॉडी स्पेरिकल असेल तर एरिया काय होईल बेटा, सरफेस एरिया ऑफ स्पियर विच इज 4 पाय एअर. कळतंय ना, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. एरिया विल बी 4 पाय आर स्क्वेअर, कारण की स्पेरिकल असं कन्सिडर केलं. सर बॉडीचं टेम्परेचर काय आहे सर, टी. लेट्स टेक टी बेटा. दिसतंय ना व्यवस्थित, आपली जी ब्लॅक बॉडी आहे ऍट टेम्परेचर टी. डन. तिला ज्या सराउंडिंग मध्ये ठेवलं ते टेम्परेचर लेटेस्ट से टी नॉट आहे, सच दॅट टी इज ग्रेटर दॅन टी नॉट. ओके. कूलर सराउंडिंग आहे, कसं आहे बेटा, कूलर सराउंडिंग. जरा समजतंय ना, याच्यावर नाही कळायला पाहिजे. समजा माझ्या बॉडीला मी कूलर सराउंडिंग मध्ये ठेवलं तर रेडिएट करेल ना ती. हॉट मध्ये ठेवलं तर काय होईल, ती स्वतःच अजून गरम होईल, तर ती हीट ऍब्झॉर्ब करेल. आपल्याला काय करायचंय, तिला काय करायचंय, कूलर सराउंडिंग मध्ये की बाबा हीट रेडिएटेड किंवा पॉवर रेडिएटेड मला शिकवायचंय तुला. तो प्यारे बच्चों, P is equal to A sigma T raised to 4, right? So this is the power radiated. This is the power radiated. अरे रेडिएटेड म्हणजे इमिटेड ना, तुमची जी ब्लॅक बॉडी तिने हीट घेतलेली आता तिला ती इमिट करायची. सो पॉवर रेडिएटेडचा हा फॉर्म्युला झाला ए सिग्मा टी रेज टू 4. मला सांगा बाल मित्रांनो, तिला सराउंडिंग टेम्परेचर मध्ये जर ठेवलं बरं का, आणि ए सिग्मा टीच्या ऐवजी टी नॉट, कारण की तिने हीट घेतली आहे, रेडिएट केली तर तिचं टेम्परेचर, घेतली तर सराउंडिंगचं टेम्परेचर ना बेटा. कळालं का नाही कळालं. हीट घ्यायची असेल तर सराउंडिंग मधून घेईल ना जेव्हा ते गरम असेल. सो पॉवर ऍब्झॉर्ब्ड, पॉवर मला आता ऍब्झॉर्ब बोलायचं असेल तर ए सिग्मा टी नॉट ची पॉवर 4. कळालं का नाही कळालं. द्यायची असेल तर स्वतःची देणे म्हणजे स्वतःचा टी वापरणे, घ्यायची असेल तर लोकांचं घ्यायचं, लोकांचं कोण आहे, कूलर वाला टी नॉट. गेटिंग. अच्छा. सो समजा तिने रेडिएट, आता ऑब्वियस आहे ना कूलर सराउंडिंग अज्युम केलंय, सो देर विल बी लॉस इन द पॉवर. आर यू गेटिंग. सो नेट लॉस इन द पॉवर काढायचा असेल, नेट लॉस इन पॉवर तर कसा निघेल बेटा, रेडिएटेड मधून ऍब्झॉर्ब वजा कर ना. सो ए सिग्मा टी ची पॉवर 4 मायनस टी नॉट ची पॉवर 4, ते असं आपल्याला न्यूमेरिकल्स मध्ये सोडवायचं आहे. अच्छा, नेट पॉवर गेन म्हणलं तर काय होईल, ऍब्झॉर्ब करेल ते. नेट गेन हा ज्यादा असेल तर मग यातनं हा वजा करायचा. सिंपल आहे राव, मोठ्यातून छोटा वजा करायचा, लई टेन्शन नको. सो हे रेडिएटेड वाला फॉर्म्युला, तर ऍब्झॉर्ब वाला काय होईल टी नॉट, आणि मग नेट काढायला सांगितलं तर मोठ्यातनं छोटं वजा करायचं, पण टी ची पॉवर 4. डू नॉट फॉरगेट. झालं. चला ही झाली एक कन्सेप्ट. मी तुम्हाला कोएफिशियंट ऑफ इमिसिव्हिटी शिकवलं होतं, आठवतोय का.
E इज इक्वल टू E अपॉन EB. आठवतंय का? यार हे काय काढलं रे सिग्मा, प्रिंटिंग मिस्टेक. E इज इक्वल टू E अपॉन EB, कोएफिशिएंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी. अरे हा E कोण आहे? E कोण आहे? इमिसिव्हिटी लिहितो सरळ सरळ. कोण आहे E? इमिसिव्हिटी है की नाही? E is the emissive power of normal body. EB is the emissive power of perfectly black body. हे झालंय आपलं ऑलरेडी. सो फॉर मुद्दा असा आहे की फॉर नॉर्मल बॉडी इमिसिव्ह पॉवर काय म्हणणार तुम्ही? E इज इक्वल टू छोटा E इंटू EB बघणार आहोत. नॉर्मल आपल्यासारख्या बॉडीचं रेडिएशन काढायचं असेल, आपण किती रेडिएशन, आपली रेडिएंट पॉवर किती आहे, इमिसिव्ह पॉवर किती आहे, 2000 ते कसं रेडिएंट पॉवर किंवा इमिसिव्ह पॉवर, तर ती कशी निघणार? छोटा E इंटू EB. बालमित्रांनो EB काय आहे? Q बाय ET. EB काय आहे? Q बाय ET. सो यू कॅन राईट E इंटू Q अपॉन ET. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? अच्छा सर, व्हॉट अबाउट पॉवर रेडिएटेड? बेटा पॉवर काय आहे? Q बाय T. सो सांगायचा मुद्दा असा की हे सगळं वापरून तुम्ही खेळू शकता डिपेंडिंग अपॉन द न्यूमरिकल. मला न्यूमरिकल मध्ये काय विचारलं? ओके, फॉर नॉर्मल बॉडी मला जर का पॉवर काढायची असेल, तर काय करणार बेटा मी? बघा दिस इज इक्वल टू आता E इंटू EB बरं का. आता EB जो आहे ना आपला, कुठे गेला? सिग्मा टी रेस टू 4 नाही लिहिला का मी? यस ठीक आहे, सिग्मा टी रेस टू 4. सो Q बाय ET ला सिग्मा टी रेस टू 4 असं लिहू शकतो आपण. सो पॉवर कॅन बी रिटन ऍज E इंटू सिग्मा टी रेस टू 4. आर यू अंडरस्टँडिंग? दिस विल बी हिशोब पर युनिट टाइम Q बाय T पॉवर. हे समजतं सगळ्यांना काय चाललंय ते? इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग? मी फटाफट परत एकदा रिपीट करतो आणि पुन्हा क्वेश्चन विचारतो, आर यू अंडरस्टँडिंग? स्टीफन बोल्ट्झमॅनचा जो लॉ आहे तो काय सांगतो की इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी Q बाय ET इज सिग्मा टी रेस टू 4. ऍग्री? सो Q बाय ET इज सिग्मा टी रेस टू 4 उचलला. हा भागिलेचा एरिया फक्त गुणिले केला. Q बाय T म्हणजे पॉवर, म्हणजे बघ ना एनर्जी अपॉन टाइम, हीट एनर्जी अपॉन टाइम इज पॉवर. पॉवर इज ए सिग्मा टी रेस टू 4. यस सर. ही झाली रेडिएशन साठी. ऍब्झॉर्ब केली तर टीच्या ऐवजी T नॉट. नेट लॉस जर म्हटलं तर याच्यातनं हा गेन असेल तर त्याच्यातनं हा. सिंपल आहे ना, देणे आणि घेणे. अच्छा, हे काय? इमिसिव्हिटी E अपॉन EB. बस याच्यातनं सगळं जाणार निघून जाईल. मला फॉर नॉर्मल बॉडी काय नाही, E इंटू EB. ऍग्री? E इंटू EB इज व्हॉट सर? Q बाय ET. आय एम डन. I can find other things. E is what? Emissivity. Q by ET is what? Sigma T raised to 4. फटाफट बोला. Is everybody clear with this? मग न्यूमरिकल सॉल्विंग उद्याच्या लेक्चरला घेऊ आपण. अरे बाल मित्रांनो फटाफट बोला. एकदम सिस्टमॅटिक समजलंय? स्क्रीनशॉट झालाय? काही नाही राव, जुन्या गोष्टी आपण परत एकदा ऍड करत म्हणजे फक्त कशासाठी तळतय माझी? मोघम रट्टा मारू नये.